गुन्हेगार नेहमी तरुण व्यक्ती असतो असं काही नाही बरं का. एखादा वयस्कर व्यक्ती, अनुभवी व्यक्ती पण गुन्हा करू शकतो. आज जी तुम्हाला घटना सांगणार आहे, महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. याच गावामध्ये शांताताई नावाची 60 वर्षाची विधवा महिला राहत होती. एकटी राहायला होती, पण ती एकटी नव्हती. ही काय म्हणताल तुम्ही आता, तर मी तुम्हाला याचं कारण सांगतो. ही महिला, हिचा पती 1 वर्षापूर्वी निधन झालेलं होतं. याचं लाखो करोडोची प्रॉपर्टी हिच्यासाठी सोडून गेलेला होता. हिचा पोरगा विदेशामध्ये राहायला होता. 60 वर्षाची महिला एकटी होती दिसायला वरनं, पण एकटी नव्हती. हिचं 22 वर्षाच्या एका पोरासोबत अफेअर होतं. तर या अफेअरमधून आणि हिच्या संपत्तीवरून पुढे असं काही घडलं की तुम्ही म्हणणार आहात की खूप वाईट झालं या म्हातारीसोबत. तर पूर्ण स्टोरी सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आवाजात थोडा बदल वाटत असेल तर काय झालं की थंडीमुळे घसा बसलेला आहे, समजून घ्या. तर नमस्कार मित्रांनो. 60 वर्षाची शांताताई तशी तर शांत होती बरं का. गावामध्ये सगळ्यांसोबत तिचं चांगलं वागणं बोलणं होतं. सगळी तिला एकदम शांत, सुशील, अशी सुंदर अशी महिला म्हणायची. 60 वर्षाची महिला असल्यामुळं एकटी राहत होती. सगळी लोकं तिची मदत करायला यायची. सगळी तिला मदत करायला आल्यामुळं तिचं असं घर कायम भरलेलं असायचं. पण तिला आतून एकटेपणा जाणवायचा. तिला वाटायचं की आपल्यासोबतही कोणीतरी असावं. त्यामुळे तिनं काय केलं की एक हेल्पर ठेवायचा विचार केला. आपल्या घरी एक हेल्पर ठेवावा. एवढी लाखो करोडची संपत्ती कोणीतरी सांभाळणारा असावं. तसं तर हिचा मुलगा होता, पण तो विदेशामध्ये होता. आता तो तर काही इकडे येऊन त्यांची सेवा करणार नव्हता. विदेशामध्ये गेलेलं पोरगं कधी परत येत नाही, म्हणून तिने एक हेल्पर ठेवायचा विचार केला. अजय नावाच्या एका 22 वर्षीय तरुणाला तिने थोड्या दिवसानंतर हेल्पर म्हणून ठेवले. त्यांच्याच नात्यातील एका व्यक्तीने अजयचं नाव सुचवलेलं होतं शांताताईला. अजय तसा कष्टाळू होता बरं का. अजय काम करायचा. या शांताताईचं पूर्ण काम वगैरे करून या शांताताईचा हातपाय वगैरे दाबायचा. शांताताईला हा अजय खूप आवडायला लागला होता. म्हणजे असं की एक नातू आजीची सेवा कसं करतो, या भावनेने हा अजय तिची सेवा करायचा. पण ह्या शांताताईच्या मनात काही वेगळंच होतं. शांताताईला या तरुण पोराकडून सुख पाहिजे होतं. तिला पैशाचं सुख होतं, तिला संपत्तीचं सुख होतं, पण हिला शरीराच्या सुखाची भूक होती. आता ही भूक भागवण्यासाठी ही अजयला असं काही ऑफर देते की यामुळे तो अजय 60 वर्षाची आजी समान असलेल्या महिलेसोबत शरीरसंबंध बनवायला तयार होतो. तर विषय असा आहे, शांताताईचा नवरा रिटायर ऑफिसर होता. त्याने करोडोची प्रॉपर्टी मागे सोडलेली होती, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता या प्रॉपर्टीवरती खरा हक्क तर तिच्या पोराचा होता, पण तिचा पोरगा बाहेर गेल्यामुळे, सांभाळत नसल्यामुळे तिने अजयला असं वचन दिले की तू जर माझ्यासोबत मरेपर्यंत शरीरसंबंध बनवले तर मी तुला ही सगळी प्रॉपर्टी देईल. तसा तर अजय बिन आईबापाचा, बिना नोकरीचा होता. त्याच्याकडे काही नोकरी वगैरे काम नव्हतं. या शांताताईपाशी जे काही काम होतं, हिच्याकडून जेवढा पगार यायचा तेवढ्यावरती त्याचं चालायचं. ज्या वेळेला ही ऑफर ऐकतो अजय, त्याचे डोळे चमकून जातात आणि विचार करतो की ही किती दिवसाची मेहमान आहे. 10 वर्षे, 5 वर्षे एवढं जर मी खेटलं तर मी या संपूर्ण संपत्तीचा मालक होईल, असं म्हणून अजय त्या शांतताईला होकार देतो. आता यामध्ये हळूहळू यांच्यामध्ये शरीरसंबंध बनायला लागतात. पण ही काय बातमी लपून राहण्यासारखी नाही, संपूर्ण गावामध्ये पसरायला लागते. एक 60 वर्षाची म्हातारी आणि 22 वर्षाचा तरुण सोबत राहतात, शरीरसंबंध करतात, अशी बातमी सगळ्या गावात पसरल्यानंतर शांताताईचा बहिष्कार करण्यात आला. शांताताईला कोणी बोलत नव्हतं. सुरुवातीला तर चांगली म्हणणारी लोकं आता तिला सोडून चालली होती, पण शांताताईला काही फरक पडत नव्हता. शांताताई तिच्याच नादात होती. अजयसोबत शरीरसंबंध करायची. तशी तर वयाने मोठी होती, पण अजय चांगलाच रगडून काढायचा तिला. अजयला पैशाची मतलब होती आणि शेवटी त्यालाही शरीरसंबंध करायला मिळायचे. भले शेवटी एखाद्या बोगद्यामध्ये जाऊन माघारी आल्यासारखं होईना, पण काही अडचण नव्हती त्याला. विषय असा झाला, ज्यावेळेला सगळ्या गावामध्ये समजलं, त्यावेळेला शांताताईच्या पोराला पण समजलं की आई अशी करते. त्यावेळेला त्यानं शांतताईला फोन केला आणि सांगितलं की तू काय चालू आहे तुझं, नेमकं विषय काय कळलं नाही मला, तू असं का करते, सगळ्या गावात इज्जत घालवली. शांतताई म्हटली, तू तर बोलूच नको, तुला तर माझी काळजी नाही, इथं काळजी कोण घेतंय, त्याचंही तुला बघू ना काय. असं म्हटल्यानंतर तो काय म्हटला, मी उद्याच गावाला येतोय, गावाला आल्यानंतर सगळी संपत्ती माझ्या नावावर कर आणि तू इकडं येणार आहे माझ्यासोबत विदेशात. जर शांताताई त्याच्यासोबत गेली असती, शांताताईला शरीरसुख मिळलं नसतं. त्याच्यानंतर आयुष्यभर तिला शरीरसुखापासून वंचित राहावं लागलं असतं. शांताताईनं हा विचार करून त्याला म्हटली, येऊ नको तू अजिबात, मी सगळी संपत्ती अजयच्या नावावर करण्याचं वचन दिले त्याला. आता या सगळ्या गोष्टी अजय कडेला बसून ऐकत होता. अजयला सुरुवातीला वाटलं की आता गेली आपल्या हातातून संपत्ती, पण शेवटी दुसऱ्याच दिवशी त्या आजीने, जी शांताताई होती, तिने वकिलाला बोलवून
एक नामा म्हणजे विल तयार केली अजयच्या नावाने, सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली. त्या दिवशी अजयने गोळ्या खाऊन चांगलेच शरीरसंबंध बनवले. आजी खुश झाली. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2-3 दिवसानंतर तिचा पोरगा आला. अजय थोडा बाहेर गेलेला होता. तसं तर शांताताईला सांगून गेलेला होता. त्या दिवशी नेमका त्याचा पोरगा आला. त्या पोरगा आल्यानंतर तिनं सुरुवातीला त्या पोरासोबत भांडण केलं. कशाला आलाय तो इकडं, मी संपत्ती त्याच्या नावावर केली, तो आता काय करू शकत नाही असं म्हटल्यानंतर त्या शांताताईचा पोरगा एकदम रागाला गेला, चिडला. त्यांनी तिथं पडलेला एक दांडका घेतला आणि शांताताईच्या डोक्यात मारला. त्यावेळेला शांताताई वयस्कर व्यक्ती हे सहन करू शकली नाही आणि जाग्याला तिथं संपली. ज्या वेळेला तिच्या डोक्यामध्ये वार पडला होता त्यावेळेला ती ओरडली होती. शेजारच्या लोकांनी असा विचार केला की ही वयस्कर व्यक्ती आहे आणि हा तरुण पोरगा आहे. दोघांमध्ये शरीरसंबंध बनवताना पोराने चांगलं झटके दिले असतील किंवा रगडून काढली असेल चांगली, त्यामुळे ओरडते. त्याने विषय सोडून दिला. दुसऱ्या दिवशी एक दूधवाला आल्यानंतर बघितलं तर तो तिथं पडलेली शांताताई. त्यामुळे त्यानं पोलिसाला कॉल केला. त्यानं बघितलं की सुरुवातीला मृत्यू झाली. ताब्यात घेतली, बॉडी पंचनामा केला. डोक्यात मारहाण झाल्यामुळं ही मृत्यू झाला असं लक्षात आलं. पोलिसांना लक्षात आल्यानंतर पोलीस FIR दर्ज केली. आता कोणावरती, तर त्यांच्या असं सांगण्यात आलं की त्यांना शेजाऱ्याद्वारे एक पोरगा आहे, त्यात हेल्पर म्हणून होता, पण आता यांचे अनैतिक संबंध आहेत. पोलिसांनी अजय आल्यानंतर अजयला ताब्यात घेतलं. पण अजय तर म्हणलं मी इकडे गेलो होतो, हे बघा तिकीट वगैरे आहे आणि मी का मारेल, तिनं तर संपत्ती अगोदर माझ्या नावावर केलेली आहे. पोलिसांचा शक बळावला. पोलीस म्हणले तूच मारला असेल, पण तसं नाही. तर अशा एका शेजारच्या व्यक्तीनं बघितलं होतं की तिचा पोरगा त्याच दिवशी रात्री तिथं आलेला होता. आला आणि रात्रीच निघून गेला. त्यानं पोलिसाला सांगितल्यानंतर नेमकं तो एअरपोर्टवरती होता. त्यावेळेला पोलिसांनी त्याला पकडलं. पकडल्यावरती त्याला विचारण्यात आलं, पण म्हटलं मी काहीच केलं नाही, मी आता तरी यायला लागलो आहे. पण त्याचं जे खोटं बोलणं होतं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याला घेतलं, ताब्यात घेतलं, 3rd डिग्री दिली. त्यावेळेला तो पोपटासारखा बोलायला लागला. त्याने घडलेली पूर्ण घटना सांगितली. दोघांमध्ये झालेला संवाद मी जसा तुम्हाला सांगितला तसा पोलिसांना सांगितला. तर अशा प्रकारे एका तरुण पोराचं तर आयुष्य बरबाद झालंच झालं, पण या 60 वर्षाच्या शांताताईचं पण आयुष्य बरबाद झालं आणि तिचा पोरगाही आता 12च्या भावात गेला. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.